गोरगरिबांवर होणारा अन्याय आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यासाठी आवाज इंडिया टीव्ही चॅनल काम करेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे चॅनलच्या शुभारंभ प्रसंगी केले। सोशल मीडियाच्या या युगात आवाज इंडिया टीव्ही चॅनलने OTT प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आता या चॅनलचे नवी मुंबई आणि रायगड परिसरात पदार्पण झाले आहे। यानिमित्त वाशी येथील अशोक बँक्वेट हॉलमध्ये गरजा महाराष्ट्र या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करून चॅनलचा शुभारंभ सोहळा रविवारी पार पडला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते चॅनलचे उद्घाटन झाले असून त्यांनी यावेळी आवाज इंडिया टीव्ही चॅनल यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत हा चॅनल समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश वारशिंग, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अरविंद, समाजसेवक निशांत भगत, RPIचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख महेश खरे, आवाज इंडिया मराठी टीव्ही चॅनलच्या संपादक राहिताई भिडे, ब्युरो हेड योगेश महाजन, PR प्रतिनिधी विलास भोसले, विनोद पार्टे, हाजी शहानवाज खान, विलास चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आवाज चॅनल हे जे आहे ते आपल्या भाषणाने सुरूच झाले। 15 ऑगस्टला सुरू होणार असलं तरी तर उद्घाटन झालंय असं मीच जाहीर करतो माझ्या मगाशीपासून आपण सर्व वक्त्यांनी एक विषय मांडला की गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि सामान्य थरातील खालच्या थरातील लोकांचे सुद्धा प्रश्न वरच्या स्तरावर पोहोचवण्याकरता आणि त्यांचा आवाज जिवंत ठेवण्याकरता उठवण्याकरता म्हणून ही आवाज आहे। पहिल्यांदा आपल्याला पत्रिका जी काढली त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, आपल्या मनात शंका घ्यायचं कारण नाही, आवाज इंडिया शोध सत्याचा शोध घेणारं अशा प्रकारचं आपलं धोरण आहे, ध्येय आहे। ते अगोदर त्यांनी जाहीर केलंय। त्याच्यामुळं इथं दोन्ही गोष्टी आहेत। आवाज दाबला जात असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम हे आपलं हे आवाज करणार आहे। त्याबरोबर ज्या चांगल्या गोष्टी चालल्या त्या चांगल्या गोष्टीसुद्धा समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीसुद्धा आपला हा आवाज जायला पाहिजेला आहे। म्हणजे सगळंच वाईट चाललं अशातला भाग नाही, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या व्हायलाच पाहिजे, प्रश्नच नाही। पण त्याबरोबर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत। प्रीतम म्हात्रेंनी आठवण काढली आमच्या आंदोलनाची। आता दिवा पाटलांचं एअरपोर्टला नाव दिलं पाहिजे याबद्दल वादच नाही। फार मोठं आंदोलन आम्ही केलं, पत्रकार मित्र आहेत त्यांनी पाहिलेही सगळं लेखक मानवी साखळी काय केली, मोर्चे काय नेले, बरेच दिवस आम्ही केलं। पण आता मला खात्री पडली की ह्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव नक्कीच दिलं जाईल याची आम्हाला आता खात्री पडलेली आहे। मगाशी भिडे त्यांनी सांगितलं की हा चॅनल खरोखर वाचा फोडण्यासाठी चॅनल आहे, तर मी त्याचं ज्वलंत उदाहरण देईल। आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब इथं बसलेत। 1984चा लढा जो झाला आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या सोबत ह्या व्यक्ती असणाऱ्या, त्याच्यात माझे बाबासुद्धा जे म्हात्रे साहेब होते आणि ह्या दोन्ही व्यक्तींनी, म्हणजे मी अशी आठवण करून देतो की तुम्ही कुठलेही पेपर काढा, त्या 84च्या लढ्यात फक्त या 2 माणसांचे फोटो मला दिसले। ते सुद्धा कधी दिसले की जेव्हा आपल्या दिबा पाटील साहेब राहिले नाही त्यावेळी त्यांच्यावर पुरवणी काढली आणि त्या पुरवणीत ह्या दोन्ही व्यक्तींनी कधीही त्यांचे फोटोबाजी आणि याच्यात कधीही व्हायरल करावे म्हणून कधीही फोटो कुठे दाखवले नाहीत किंवा त्यांच्याकडे सुद्धा हे फोटो नसतील। परंतु आम्हाला जेव्हा ती पुरवणी आली त्यावेळी आम्ही बघितलं की आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि जेम म्हात्रे साहेब या दोघांच्याही लागलं होतं। म्हणजे जेम म्हात्रे साहेबांच्या त्या डोक्यावर खूप पडलेली आणि रामशेठ ठाकूर साहेब असे एका बाजूने असे मार का, म्हणजे सगळी जण अशी या व्यक्तींचं म्हणजे मी काही कौतुक करायला मागत नाहीये आणि किंवा मी कौतुक केल्याने त्यांचं कौतुक होणार आहे असं नाहीये, परंतु ही आठवण आज ही तरुण मंडळी इथे बसलेत, शाळेतील विद्यार्थी बसलेत, यांना जाणून द्यायचंय की अशा व्यक्ती सुद्धा अशा कार्यक्रमाला असतात। म्हणजे नुसतं राजकारण नाही, नुसतं समाजकारण नाही, तर आपण काहीतरी केलंय आणि ह्या म्हणजे जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहेत। मग ती उदाहरणं घेऊन आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, याच्यासाठी हे उदाहरण मी दिलं। रामशेठजी ते सुद्धा वर्तमानपत्र चालवतात, अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात, पण ते
त्याचबरोबर ते राजकारणात पण आहे. पण राजकारणाचा आणि याचा काही संबंध त्यांनी ठेवलेला नाही. हे अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा मुंबई मराठी पत्रकार संघ हे आमचे मित्र आहेत, ते त्यांच्याशी आमची कायमची मैत्री आहे. मग आवाज कुणाचा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आताच इथे सांगण्यात आलं की आवाज कुणाचा, दाखवण्यात आलं आवाज कुणाचा. तर आवाज खरा हवा आहे शोषितांचा, वंचितांचा, कामगारांचा, कष्टकऱ्यांचा. ते आवाज लुप्त होऊ दिले तर ह्या देशाची लोकशाही जिवंत तरी राहील का, हा माझा प्रश्न आहे.